नमस्कार मित्रांनो, 98व्या भागामध्ये आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर भूतकाळाचे आणि तेही भूतकाळाचा साधा भूतकाळ 97 मध्ये आपण बघितला. आता आपण चालू भूतकाळाचं रूपांतर चालू भूतकाळ पॅसिव्ह मध्ये कसं करायचं हे बघणार आहोत. दोघांमध्ये फारसा फरक नाही. महत्वाचा भेद कुठला तो तपशिलात जाणून घ्या आणि तो समजल्यानंतर तुम्हाला एक सोपीशी युक्ती किंवा खुबी सांगतो, याच्यामुळे ते लक्षात ठेवणं तुम्हाला सोपं होईल. अशा प्रकारच्या खुब्या आणि बारकावे डोक्याला फारसा त्रास न देता इंग्रजी शिकण्याआधी कुचरेकर मास्टर पाहायला विसरू नका. 98व्या भागात आपलं स्वागत आहे. याच्या आधी इंडेफिनिट पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ ऍक्टिव्ह तर पॅसिव्ह कसा करायचा तो आपण पाहिला, सूत्र पाहिलं त्याचं. आता आपण पाहत आहोत कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण भूतकाळ ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये कसा करायचा. त्याच्यामध्ये ज्या काही याच्या आधीच्या भागात तपशीलवार सांगितलेले आहेत त्या गोष्टी कदाचित तुमच्या लक्षात राहिल्या नसतील. त्या रूपांतराच्या वेळेला पुनरावृत्तीतनं पुन्हा लक्षात येतील म्हणून काही गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत त्या समजून घ्या. आय वॉज ड्रिंकिंग फ्रूट ज्यूस, इथे वाक्य संपलं. आय ड्रँक फ्रूट ज्यूस, ज्यूस फळांचा रस प्यायलो. आय वॉज ड्रिंकिंग फ्रूट ज्यूस, मी फळांचा रस पित होतो. अपूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे हे कालदर्शक यस्टरडे इथे वापरलं जाणार नाही. हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मुद्दाम इकडे ठेवले. यू वेअर स्टडींग अल्जिब्रा लास्ट वीक. लास्ट वीक, यस्टरडे, डेज अगो हे साधा भूतकाळ दाखवतात, पण हा शब्दप्रयोग किंवा ही फ्रेज आपण चालू भूतकाळासाठी कधीही वापरत नाही. हे कळावं म्हणून इथे हे केलेलं आहे. त्यामुळे पूर्णविराम इथे येईल. तू बीजगणित शिकत होतास. यू स्टडीड अल्जिब्रा, तू बीजगणित शिकलास. यू वेअर स्टडींग अल्जिब्रा, तू बीजगणित शिकत होतास. क्रिया पूर्ण भूतकाळात. वी वेअर प्ले. इथे आयएनजी प्रत्यय येणार कारण अपूर्ण भूतकाळ आहे. हे सम डेज अगो, इथे नुसतं समजेच चालेल पण अगो चालणार नाही. काही काळ आम्ही कॅरम खेळत होतो, इथे फक्त समडेज चालेल. अगो म्हटलं तर या काळाशी ते सुसंगत नाही. मराठीमध्ये चालेल, इंग्रजीमध्ये चालणार नाही. अगो हे फक्त साधा भूतकाळ किंवा इनडेफिनिट पास्ट टेन्सच्या शेवटालाच वापरायचं असतं. हे तुमच्या मनावर ठसावं म्हणून मी या प्रकारे इथे लिहितोय. सिनियर वॉज पनिशिंग कॅडेट्स लास्ट इयर. आता कोणीतरी असं म्हणेल, हा ठीक आहे, यावर्षी ती सुधारली मुलं आणि यावर्षी कोणी त्यांना शिक्षा करत नाही. पण गेल्या वर्षी शिक्षा करत होते तर व्याकरण दृष्ट्या, भाषांतर दृष्ट्या ठीक, संदर्भाच्या दृष्टीने ठीक, व्याकरण दृष्ट्या चूक. लास्ट इयर इथे येणार नाही. अ सिनियर वॉज पनिशिंग कॅडेट्स, इथे पूर्णविराम, काळाचा संदर्भ येणार नाही.
आणि आलाच तर तो लास्ट इयर कपल ऑफ डेज अगो या स्वरूपात येणार नाही, कारण हा चालू भूतकाळ आहे. त्याच्या पुढचं वाक्य, मॅनेजर वॉज प्रेझिंग द स्टाफ, इथे पण लास्ट मंथ येणार नाही. इथे इन द मीटिंग, इन द गॅदरिंग, इन द फंक्शन हे चालेल, पण लास्ट मंथ चालणार नाही. अपूर्ण भूतकाळ. आपल्या कर्मचाऱ्यांची स्तुती करत होते. इट वॉज रिसिव्हिंग प्रॉपर ट्रीटमेंट. टू डेज अगो येणार नाही. फक्त 2 days हे मान्य. 2 दिवस त्यांना योग्य उपचार मिळत होते. वाक्य चालेल. बाकीचे दिवस नाही मिळाले, पण 2 दिवस उपचार चांगले मिळाले म्हणून तो बरा झाला. संदर्भाच्या दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने आणि नियमांच्या दृष्टीने हे इथे थांबेल 2 days पर्यंत. पण अहो येणार नाही. का नाही? हे चालू भूतकाळाला चालत नाही. हाच नियम. शी वॉज प्रिपेरिंग स्वीट्स. येणार नाही. इथेच संपेल. फॉर 3 months समजू शकेल. 3 महिने ती मिठाया बनवत होती. व्यवसाय असेल. मग तिथे वॉचच्या ऐवजी हॅड बीन. पण ज्या वेळेला नुसतं वॉज येईल, अपूर्ण येईल, त्यावेळेला ते इतर रेफरन्सेस, अगो, लास्ट वीक, लास्ट मंथ, इन दिवाळी, नो. इन दिवाळी म्हटलं चालेल, पण भूतकाळ दाखवावं. अगो इन लास्ट दिवाळी नाही का, इन दिवाळी संपलं चालेल. दे वेर सिंगिंग द पॅट्रियोटिक सॉन्ग 5 years ago. 5 years ago हे भूतकाळ दर्शक आहे. भले ही घटना भूतकाळ घडली, पण अपूर्ण वर्तमान काळात 5 days ago नाही, चालणार नाही. इथपर्यंतच आणि इथे पूर्ण विराम. ते जात होते एवढंच. आता सूत्रानुसार बघितलं, आय करता वॉज कालदर्शक क्रियापद भूतकाळ अपूर्ण, त्याच्या पुढे व्ही प्लस ING आलं आणि त्याच्या पुढे प्रोड्यूस कर्म ऑब्जेक्ट आलं. ही सगळी ऍक्टिव्ह व्हॉइस मधली वाक्य आहेत. ही या सूत्रानुसारच चालतात. पहिला करता, 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 मॅनेजर करता सब्जेक्ट, इट करता सब्जेक्ट, शी करता सब्जेक्ट, दे करता सब्जेक्ट, दे अनेक वचन, त्याच्यामुळे पुढे वॉटच्या ऐवजी देर आलं. इट, शी, मॅनेजर, तो मॅनेजर, तृतीय पुरुष, या करता तृतीय पुरुष एक वचन, त्यामुळे या सगळ्यांच्या पुढे वॉज आलं. सिनियरच्या पुढे वॉज आलं, पण बीच्या पुढे देर आलं. आणि जे कृतीदर्शक क्रियापद आहे या सगळ्यांच्या पुढे ING आलं, कारण अपूर्ण वर्तमान काळ आहे, भूतकाळात चालू असलेली क्रिया दाखवणे. ही सगळी सामान्यतः आपण जी वाक्य बोलतो ती असतात. ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्त्याने सुरुवात होणारी, कर्ता प्रधान वाक्य. आता पॅसिव्ह व्हॉइस. ह्या पॅसिव्ह व्हॉइस होण्याकरता ह्या सगळ्यांमध्ये व्हॉट प्रश्न विचारल्यावर उत्तर येतं. आय वॉज ड्रिंकिंग व्हॉट, प्रोड्यूस. यू आर स्टडीइंग व्हॉट, अल्जिब्रा, म्हणून हे कर्म प्रोड्यूस कर्म. वी वेर प्लेइंग व्हॉट, कॅरम. व्हॉटचं उत्तर आलं कॅरम, कर्म आहे. सिनियर वॉज पनिशिंग हुम, कोणाला, उत्तर आलं कॅडेट्स, कर्म आहे. मॅनेजर वॉज प्रेझिंग हुम, द स्टाफ, उत्तर आलं कर्ता. कर्त्याने जी कृती केली त्या प्रश्नाचं हु किंवा हुम हे उत्तर आलं. त्यामुळे इथे प्रोड्यूस कर्म, अल्जिब्रा हे कर्म, कॅरम हे कर्म, कॅरेट हे कर्म, स्टाफ हे कर्म, ट्रीटमेंट हे कर्म, स्वीट्स हे कर्म
आणि पॅट्रियोटिक साऊंड हे कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आहे. आता रूपांतर होताना ही जी ऑब्जेक्ट्स आहेत ही सुरुवातीला येतील आणि साध्या भूतकाळासारखंच इथे वॉज येईल किंवा वेअर येईल. फरक एवढाच होईल की याच्या पुढे बिईंग येईल सगळ्या पुढे, आणि त्याच्या पुढे आयएनजी प्रत्यय न लागता V3चं रूप येईल. फूड ज्यूस वॉज ड्रंक, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. ड्रिंक V1, ड्रँक V2, ड्रंक V3, V3. स्टडी, स्टडीड, स्टडी V3 हे भूतकाळचं रूप नाहीये, परफेक्ट टेन्सचं रूप आहे. कॅरम वॉज प्लेड, 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 प्लेड हे भूतकाळचं रूप नाहीये, परफेक्ट टेन्सचं V3चं रूप आहे. कॅडेट्स वेअर पनिश, 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 पनिश V3चं रूप आहे. Cadets were being punished, carom was being played, आणि the staff was being praised, praised. V3 आहे, V2 नाही. Proper treatment was being received by it. आता महत्वाची गोष्ट, जसं इथे सांगितलं त्याचं ज्या वेळेला तुम्ही पॅसिव्ह करता त्यावेळेला हे लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, पण ज्या वेळेला साध्या भूतकाळामध्ये कालदर्शक, ज्या वेळेला हे पॅसिव्ह मध्ये चालू भूतकाळात असेल, अपूर्ण भूतकाळात असेल, हे येणार नाही. हे कटाक्षाने टाळावं. हे तुम्हाला कळावं म्हणून इथे ठेवलेलं आहे. हे येणार नाही म्हणजे नाही. हे फक्त साध्या भूतकाळासाठी आहे, चालू भूतकाळासाठी नाही. म्हणून साध्या भूतकाळात आणि चालू भूतकाळामध्ये पॅसिव्हची वाक्यरचना तशीची तशी असते. फक्त वॉज आणि वेअरच्या कालदर्शक क्रियापदाच्या मध्ये आणि कृतीदर्शक क्रियापदाच्या मध्ये बिईंग हा फरक लक्षात घ्यावा, म्हणजे ते सूत्ररूपाने सोडवणं दोन्ही सारखंच आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून मी या प्रकारे केलेलं आहे. फ्रूट ज्यूस वॉज बिईंग ड्रंक बाय यू, अल्जिब्रा वॉज बिईंग स्टडीड बाय यू, carom was being played by us, cadets were being punished by a senior, the staff was being praised by the manager, the proper treatment was being received by it, the sweets were being prepared by her, and the patriot songs were being sung by him. आधीच्या 97व्या भागामध्ये साध्या भूतकाळात हे being नव्हतं, एवढाच फरक आहे. कृपया फळ्यावर जे दिलेलं आहे ते तपशीलवार लिहून घ्या. ज्या काट मारलेल्या आहेत आणि हे केलेलं आहे ते तुम्ही वहीवर एका बाजूबाजूला लिहिल्यानंतर लक्षात ठेवण्याची क्लुप्ती काय ती लक्षात येईल. वाक्य तीच आहेत, रूप तीच आहेत, रूप तीच आहेत, फक्त फरक या बीने केलेला आहे. साधा भूतकाळ पॅसिव्ह आणि अपूर्ण भूतकाळ पॅसिव्ह. संपूर्ण वाक्य तसंच आहे, फक्त बिईंगचा फरक. कळावी सोपं करून सांगितलेलं आहे. मला वाटतं फळ्यावर जे आहे ते तुम्ही लिहून घेतलेलं आहे. तुम्हाला डोक्याला त्रास न देता ज्या इंग्रजी भाषेतल्या खुब्या आणि युक्त्या आहेत जे तुम्हाला समजून घेण्यासाठी आत्मसात करण्यासाठी सोपं होईल त्या प्रकारे समजावून दिलेला आहे. तर अशा रीतीने इंग्रजी भाषेच्या क्लुप्त्या, बारकावे आणि खुब्या तपशीलवार शुद्ध मराठीतनं शिकण्यासाठी कोचरेकर मास्टर चॅनल पाहायला विसरू नका. इंग्रजी शिका सोप्या आणि सुलभ पद्धतीने. काही शंका असलेल्या विचारायला विसरू नका, अवश्य विचारा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये आपले जे प्रश्न येतील त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. इंग्रजी शिका पण इंग्रज होऊ नका.